राज्यात 100%पैकी 100% घेणारी तनिषा बोरमाणीकर ही छत्रपती संभाजीनगरची आहे. ती आपल्या सोबत आहेत. 100 पैकी पूर्ण 100 गुण ते टक्के मिळवणं किती मोठं यश आहे आणि काय तुझी पहिली प्रतिक्रिया? खूप मोठं यश आहे. आता मला रिअलाइज होतंय. मला आधी विश्वासच नाही बसला. मी आधी मार्कशीट चेक केली की बरोबर आहे की नाही, कारण मला एवढं एक्सपेक्टेड नव्हतं. मला 98-99 वाटलं की येऊ शकतात आपल्याला, कारण पण मला 10th मध्ये 98 होते, त्यामुळे मला 100 नव्हतं एक्सपेक्टेड. पण मी खूप खुश आहे. कसा स्टडी केला येथपर्यंत पोहोचायला? ती कसं म्हणजे अभ्यासाची तुझी पद्धत होती? मी ऑनेस्टली अभ्यास लास्टच्या 2 महिन्यात केला. त्याच्या आधी मी 12th अभ्यास नाही केला. मी अकाउंट्स करायचे, पण लास्टच्या 2 महिन्यातच मी अभ्यास केला, पण तेव्हा फुल फ्लेज केला. मी टेस्ट पेपर सॉल्व्ह केले आणि रोज टार्गेट ठेवून की हे एवढं कम्प्लीट करायचं, असं मी डिवाइड करून अभ्यास केला. आता एवढं मोठं यश मिळाल्याच्या नंतर कसा तो आनंद आहे आणि कसं तुला वाटतं यावेळेच ते, म्हणजे की राज्यात तू पहिली आहे, चौकडे तुझी चर्चा आहे, तुझ्या मैत्रिणी असतील, बाकी सगळे नातेवाईक असतील, तुला शुभेच्छा देत आहेत? खूप वेगळंच वाटतंय. असं कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं मी, कारण चेसमुळे मला खूप मिळालंय. चेसमुळे पण म्हणजे हे नेहमी मी चेसमुळे अनुभवायची, पण अभ्यासात पण एवढं होईल हे वाटलं नाही कधी. खूप छान वाटतं. तनिषा, आता 12वी पर्यंतच झालंय, पुढचं टार्गेट काय आहे? पुढचं गोल काय आहे? मी पुढच्या महिन्यात जी CA फाउंडेशन एक्झाम आहे त्याच्यासाठी अभ्यास करतेय, आणि पुढच्या मी CA करणार आहे पुढे. CA त्याच्यानंतर अजून काय? CA मध्ये काय तुला हासिल करायचं असं तुला वाटतं? CA मध्ये मला ही तर चांगल्यात चांगला स्कोर घ्यायचा ट्राय करायचा आहे, आणि म्हणजे CA मध्ये मला चांगल्या स्कोरनी पास व्हायचंय. असं ऍज सच टार्गेट नाही माझं. तिथं असंच पहिलं राहायचंय. आय होप. तर तनिषाची आई सोबत आपल्या सोबत आहेत. काय सांगाल? मुलीचं एवढं मोठं यश, राज्यातून पहिली, कसा आनंद आहे? एकदम अवर्णनीय आनंद आहे. आम्ही म्हटलं नेहमी आम्ही चेस मधलेच तिचं सक्सेस बघत आलोय. 10वीतही होते चांगले, पण राज्यात अकॅडमिक्स मध्ये पहिलं येणं, आणि तेही इतका कमी वेळ देऊन, खूप जास्त म्हणजे वेगळा आनंद. कसं होतं अभ्यासाचं रुटीन? कसं होतं? किती तास ती अभ्यास करायची? अभ्यास बापरे, तसं पाहिलं तर ना फार असं काही रुटीन ठरवलंच नव्हतं. जानेवारी पर्यंत तिचं CA फाउंडेशनच चालू होतं, त्याच्यानंतर घेतलं 5-6 तास, हो ना, 5-6 तास समजा. शेवटीच्या एक महिना तिने केला. फक्त 1 महिन्याच्या अभ्यासामध्ये ती इथपर्यंत पोहोचली, मात्र ती चिकाटी अभ्यासामध्ये असावी लागते, त्या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात. ते कसं होतं? म्हणजे ज्यावेळेस ती चेस खेळायची त्यामध्ये तिचं प्राबल्य कसं होतं, त्याच्यातून ती शिकली, आणि तिचा अभ्यासामध्ये काय फायदा झाला असं वाटतंय का? हो, नक्कीच फायदा झाला. म्हणजे कमीत कमी वेळात जास्त, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढलं. म्हणजे आउटपुट कमी वेळात तिने जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशनमुळे जास्त आउटपुट त्याचं आलं ना. त्याच्यामुळे चेसचा नक्कीच फायदा झाला. डिसिजन मेकिंग, कॉन्सन्ट्रेशन. जेव्हा निकाल कळाला तेव्हा सगळ्यात पहिला आनंद कसा होता? तेव्हा म्हणजे काही असे वर्ड्स हे नव्हते. म्हणजे 100 आधी म्हटलं तर मला वाटलं की अजून असतील, पण स्टेट मध्ये पहिलं म्हणल्यावर तो म्हणजे शब्दात व्यक्त करण्यासारखा नव्हता. तर तनिषाने फक्त 1 महिना अभ्यास केला आणि एकाच महिन्यामध्ये मी हे यश संपादन केलं असं तिचं मत आहे. तर संपूर्ण राज्यातील मुली असेल किंवा मुलं असतील, या सर्वांना तिने एक आदर्श समोर ठेवलेला आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.